शेतीसाठी पाणी सिंचनास प्राधान्य देऊन पाणी गळती रोखण्यासाठी शाश्वत उपाययोजना कराव्यात. जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील. शेतीचे संरक्षण करणं हे आपलं प्रमुख दायित्व असून शेतीसाठी पाणी सिंचनास प्राधान्य देऊन पाणी आवर्तनात होणारी पाणी गळती रोखण्यासाठी शाश्वत उपाययोजना कराव्यात, अशा सूचना राज्याचे जलसंपदा मंत्री गोदावरी कृष्णा खोरे विकास महामंडळ यांनी दिल्या. जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले की शेतीसाठी पाण्याचे आवर्तनाचे केलेले नियोजन लक्षात घेता नाशिक शहराच्या वाढत्या लोकसंख्येनुसार महानगरपालिका क्षेत्रासाठी बिगर सिंचन पाण्याची मागणी तुलनेत वाढत आहे. धरण समूहातील पाणी शेतीसाठी उन्हाळ्यापर्यंत पुरवण्यासाठी महानगरपालिका त्र्यंबकेश्वर नगर परिषद यांनी पाण्याचा अपव्यय होणार नाही याची दक्षता घ्यावी. पाण्याचा होणारा अपव्यय टाळण्यासाठी 100% पाणी मीटरिंग करण्यात यावं. तसेच दूषित पाण्यावर प्रक्रिया करून त्याचा पुनर्वापर कसा करता येईल यासाठी जलसंपदा विभाग तसेच महानगरपालिका यांनी समन्वयाने याबाबत नियोजन करावं. आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी देशभरातून येणाऱ्या भाविकांसाठी पाण्याचे नियोजन करण्यासाठी सिंहस्थ कुंभमेळा निधीतून याची तरतूद करण्याच्या सूचनाही जलसंपदा मंत्री श्री विखे पाटील यांनी दिल्या. पाऊस हा उशिरानं येतो, त्यामुळे उन्हाळ्यातही शेतीसाठी पाण्याचे आवर्तन जूनपर्यंत देता आले पाहिजे. शेतीसाठी पाण्याचे आवर्तन देताना जवळपास 60% पाणी गळतीचं प्रमाण दिसून येतं. यामुळे सिंचनाचे पाणी शेवटच्या घटकापर्यंत पोहोचत नाही. पाणी गळतीचे प्रमाण 60% वरून 20% आणण्यासाठी जिल्हा प्रशासन व जलसंपदा विभाग यांनी काटेकोरपणे नियोजन करावं. यासाठी कालव्याचे लाईनिंग केलं पाहिजे. आवर्तन सुरू असताना कालवा निरीक्षक यांनीही पूर्ण वेळ उपस्थित राहावे. आवर्तन काळात विद्युत पुरवठा हा बंद ठेवल्यास मोटारी व डोंगळे याद्वारे होणारी पाण्याची चोरी थांबवता येईल. आवर्तन सुरू असताना कालवा निरीक्षक यांनीही दक्ष राहावं. या प्रसंगी पोलीस प्रशासनाची मदत घेऊन कडक उपाययोजना कराव्यात. पाण्याच्या चोऱ्याचीही दुरुस्ती करण्यात यावी. नदीपात्रात अनधिकृत होणारा वाळू उपसा व त्यामुळे नदीपात्रात होणारे मोठे खड्ड्यांमुळे आवर्तन काळात सोडलं जाणारं पाणी त्यात साचून प्रवाह क्षमता कमी होते. यावरही जिल्हा प्रशासनानं तातडीनं नियंत्रण करावं. धरण समूहातून सिंचन प्रकल्पांना होणारा पाणीपुरवठा पाईपलाईनद्वारे केल्यास जवळपास 40% पाण्याची बचत होऊ शकेल. यासाठी प्रस्ताव तयार करण्यात यावा. या कामासाठी आवश्यक निधीची तरतूद करण्यात येईल असंही जलसंपदा मंत्री श्री विखे पाटील यांनी यावेळी सांगितलं. नाशिक लक्ष न्यूज ब्युरो रिपोर्ट नाशिक.